सुरुवात झाली. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 4. हा बॉल चांगला आहे. ऑफ साइड ऑफ स्टंप पडल्यानंतर थोडासा हलकासा आतमध्ये आलाय आणि बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. अप्रतिम गोलंदाजी. डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे 4. पहिले षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्कवरती विजय तयार. बॅकफुटला जाऊन कट केला बॉल. गली रिजन मध्ये स्वतः विकेट किपर धावतो बॉलच्या पर्यंत. तोपर्यंत एकच धाव मिळेल केशव पवारला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 5. आता पहिल्यांदा स्ट्रायकिंगला मुकेश पवार चाललाय. त्याला खातं उघडायचं आहे या मॅच मध्ये. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपला. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉलवरती चौकार आलाय. तिसऱ्या बॉल डॉट. त्यानंतर चौथ्या बॉलवरती सिंगल आली. फुलटॉस बॉल आणि अशी गोलंदाजी तुम्ही मुकेशला करू शकत नाहीये. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. आणि बॉलला पाठवलाय स्लॉक्स हिटचा फटका. स्लॉक स्वीपचा फटका उडवलाय. स्कोर ऑफ द विकेट. बॉल सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार मुकेश पवारच्या बॅटमधून. अशी गोलंदाजी तुम्ही मुकेशला करू शकत नाहीये. स्लॉक स्वीप. क्रिकेटचा अत्याधुनिक फटका. मुकेश पवारच्या बॅटमधून षटकार आलाय. षटकारानं आपलं खातं उघडलंय आणि या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 11. शेवटचा बॉल शिल्लक. विजय गोलंदाजी मार्कवरती. पहिले 2 बॉल सुरुवातीचे चांगले होते विजयचे. त्यानंतर मात्र थोडीशी लाईन खराब. बॅकफुटला जात असताना थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न जास्त बाहेर टाकला. त्यामुळे पंच रुपेश साबंत सरांचा इशारा येते. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 12 धावा. शेवटचा बॉल पुन्हा टाकावा लागेल विजयला. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा हा आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा पंचांना सिग्नल केलाय. वाईट बॉल. खराब गोलंदाजी. शेवटचा बॉल टाकत असताना 2 चेंडू सलग वाईट टाकलेले आहेत. नकारात्मक टाकलेले आहेत. त्यामुळे धावा आता वाढत आहेत. धावा येत आहेत स्कोर बोर्डवरती. टीमची धावसंख्या आतापर्यंत 13. फुलटॉस पुन्हा पाठवला मिड विकेटच्या वरून. ठोकलाय मुकेश पवारनं या चेंडूवरती षटकार. बॉल सीमा पार. वावरात पाठवलाय बॉलला. शेवटच्या बॉलवरती षटकार आल्यानंतर ओव्हरची झाली समाप्ती आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी भीनगडीबाद 19. भीनगडीबाद 19 धावा. स्कोर बोर्डवरती पहिलं षटक समाप्त झालंय. या ओव्हरमध्ये विजयनं धावा खर्च केलेल्या आहेत 19. एकही विकेट त्याला प्राप्त करता आली नाहीये. कराड ग्रामीण क्रिकेट संघटना नवी मुंबई रजिस्टर अंतर्गत SD11 गणेशवाडी आयोजित तुम्ही पाहताय डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम. अजिंक्य. दुसरा बॉल शॉर्ट बॉल होता. हुकचा फटका. बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर गॅप मधून. बॉल सीमारेषा पलीकडे. केशव पवारच्या बॅट मधून येतोय. क्रॅकिंग चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 23 धावा. 23 विदाउट लॉस. अजूनही एकी सफलता प्राप्त झाली नाहीये. सवादे टीमला टॉस इथे जिंकलाय. प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धावा वसूल केल्यात 19. परंतु सेकंड ओव्हरच्या अजिंक्यच्या पहिल्याच बॉलवरती चौका ठोकलाय केशव पवारनं. ही पवार बंधूंची जोडी आहे मैदानामध्ये. लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या टीमची फ्रंट लाईन जोडी. मुकेश पवार त्याच्या जोडीला केशव पवार तुम्ही पाहताय. केशव खेळतो आतापर्यंत 3 बॉलमध्ये 9 या आकड्यावरती आणि मुकेश पवारनं 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकलेत. 12 धावा आल्यात.
मुकेश पवारच्या बॅटमधून पुन्हा एकदा अजिंक्य ओव्हर द विकेटने गोलंदाजी मार्कवरती तयार. शॉर्ट बॉल पूल करायचा होता, फटका फसलाय मी म्हणेन, टायमिंग झालं नाहीये. डीप मध्ये मिड विकेटचा क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने चाललाय बॉल वरती. तोपर्यंत सिंगल मिळते केशव पवारला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 24 धाबा. यावेळेस बाब विकेटचा करणं प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली, स्कोर ऑफ द विकेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे परंतु गमावलेली आहे. थ्रो अगदी उशीर आला, चांगली थ्रो होती इंड विकेट कीपर इंडला, परंतु वेगाने जर थ्रो आली असती तर कदाचित मुकेश पवारला धोक्याची घंटा झाली असती. 2 धाबा कंप्लीट, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 26 या आकड्यावरती. यावेळेस बॅकफुटला जात असताना ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते दुसरी धाव घेताना डायरेक्ट हिट करण्याचाही प्रयत्न झाला बॉलर हिंडला, हिट झाला नाहीये. त्यामुळे 2 धावा पुन्हा एकदा मिळतात मुकेश पवारला आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या अखेर बिनगडीबाद 28. पहिल्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली जाते लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या टीमकडून मुकेश पवार आणि केशव पवार यांच्या माध्यमातून. मुकेश पवारनं 2 षटकार ठोकलेत, 4 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 16 रन आलेत आणि केशव पवार याने 2 चौकार ठोकत 10 या आकड्यावरती आतापर्यंत खेळतोय. हो शॉर्ट बॉल बॅकफुटला जात असताना एक पुलचा फटका, पॉवरफुल हिट आहे आणि मुकेश पवारच्या बॅटमधून बॉल सीमारेषा पलीकडे. तो सांगतोय बॉल आणा मला, तोच बॉल पाहिजे अशी मागणी केली जाते मुकेश पवार कडून. अजिंक्यच्या विरोधामध्ये हा षटकार ठोकलाय आणि या षटकारानं आता टीमची धावसंख्या पुढे जाते 32 या आकड्यावरती, 34 धावा. पुन्हा शॉर्ट बॉल, रॅकेट शॉट, जसा आपण स्मॅश करतो तसा शॉट, क्रिकेटचा एक अत्याधुनिक फटका, बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक षटकार येतोय मुकेश पवारच्या बॅटमधून. ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 19 धावा, परंतु या ओव्हरच्या अजिंक्यच्या ओव्हरमध्ये इथे लागलेल्या आहेत 2 षटकार 1 चौकार, म्हणजे धावा आलेल्या आहेत तब्बल 21 धावा खर्च केलेल्या आहेत. अजूनही जोडी फुटली नाहीये, जोडी फोडू शकला नाहीये. श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर सवादे टीम टॉस जिंकलाय, पहिल्यांदा गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि दोन्ही षटकामध्ये या सवादे टीमला यश संपादन करता आला नाहीये. चांगली भागीदारी, सुरुवात चांगली झाली. क्रिकेटमध्ये असं म्हणतात वेल बिगिन हिज हाफ डन, ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला असतो. ओव्हर नंबर 3 मध्ये आता दीपक आलाय. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेरून बॉल चाललाय, त्यामुळे पंच सिग्नल देत आहेत व्हाईट बॉलचा. रेड सिग्नल. खूप चांगला डिसिजन पंचांचा. रुपेश सावंत सर असतील, शिवराम वैती सर, गोकुल पाटील सर यांनी खूप चांगली पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पार पाडलेली आहे. ओहो, हा बॉल थोडासा खाली राहिलाय. विकेट किपर विजय थोडीशी चूक करतोय आणि 22चा इशारा येतोय पंच रुपेश सावंत कडून. या कुठल्याही बॅटला स्पर्श झाला नाहीये. एक अवंतर धाव संघाच्या टोटल मध्ये आणि या 1 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 42 धावा. बिनगडीबाद 42. अगदी झकास सुरुवात केलेली आहे लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी. अगदी थाटामाटामध्ये सुरुवात केलेली आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये अजिंक्यने 21 धावा खर्च केलेल्या आहेत. अगदी तुटून पडलेत हे दोन्ही बॅटर प्रत्येक गोलंदाजांवरती. शॉर्ट बॉल उडवलाय आणि पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार, षटकार बांधाच्या पल्ल्यात पाठवलाय.
मुकेश पवार सेट ऑन अ फायर इज नाव 7 बॉल मध्ये 34 या धावसंख्येवरती आतापर्यंत खेळतोय. संघाची धावसंख्या जर सांगायची झाली तर 48 वरती नन विकेट्स. अजूनही एकही विकेट गमावलेला नाहीये लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या टीमनं. म्हणजे पहिल्या गड्यासाठी भागीदारी पहा किती अभेद केलेली आहे. तुम्हाला आठवत आहे मित्रांनो, कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा खूप मोठा रेकॉर्ड्स होता. 1956 साली ज्यावेळेस भारतीय संघाचे दोन्ही ओपनर्स खेळत होते, विनू मंकट आणि पंकज रॉय याने 435 का 34 धावांची भागीदारी पहिल्या गड्यासाठी केली होती कसोटी क्रिकेटमध्ये. यावेळेस आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न ऋषी आहे. थर्डमॅनला फेक येते तोपर्यंत लेग बायच्या स्वरूपामध्ये या 2 धाबा येत आहेत आणि या 2 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती 50 अर्धशतक धावफलकावरती लागलेला आहे. दीपक ओव्हर नंबर 3 मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 19, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 21. आता दीपक थोडंसं कमबॅक करतोय. इथे पायावरती टाकलाय आणि ते धाव आली नाहीये. चांगली गोलंदाजी. आता दीपकचं कमबॅक पुनरागमन केलं जाते दीपक कडून. शेवटचा बॉल ना, 4 बॉलचा खेळ संपलाय. धावा आल्या स्कोर कार्ड वरती 50. आता मुकेश पवारला बीट केलं दीपकनं. यावेळेस पहा खोलवट टप्प्याचा बॉल आणि ते 1 रन कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव घेताना मुकेश पवार डेंजर इनला धावतोय फलंदाज. इथे अंपायर सिग्नल येतोय नॉट आउट. आणि त्याच दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी खास आग्र्याचं आमंत्रण होतं. सानपाडा गावचे सानपाडा एक्सप्रेस या नावाने एक तेज सरार गोलंदाज जे सानपाडा टीमचे प्रमोद पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. प्रमोद पाटील आज अगदी कर्तृत्ववान खेळाडू आहे. प्रमोद पाटील अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. यावेळेस पहा पुन्हा एकदा चांगला यॉर्कर. इथे आता रनआउट होईल की काय? हो झालाय. मुकेश पवार शेवटच्या बॉलवरती मात्र इथे संवादी टीमला विकेट प्राप्त झालेली आहे. अशा पद्धतीनं पहिला डाव इथे संपलाय आणि पहिला डाव संपत असताना टीमची धावसंख्या 52 आणि 53 धावांचं एक मोठं लक्ष्य सेट केलेलं आहे. श्री सद्गुरू बाबा महाराज संवादे या टीमच्या समोर 53 टू विन. आणि त्याच दरम्यान प्रमुख पाटील जे सानपाडा एक्सप्रेस हे टोपण नावानं अख्खी ख्याती आहे नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, त्यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत या डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 मध्ये. या स्पर्धेला सदिच्छा भेट त्यांची आहे. प्रमोद पाटील टेनिस बॉल क्रिकेटचं एक मोठं नाव, एक वेगवान गोलंदाज. या खेळाडूंना अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. नवी मुंबई पुरतेच मर्यादित न राहता मुंबई शहरामध्ये सुद्धा अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. स्टँडी एस पी जी मुंबईची नामांकित टीम, त्या टीममध्ये याच खेळाडूंना प्रतिनिधित्व केलेलं आहे. अनेक दिग्गज खेळाडूंच्या विरोधामध्ये याच खेळाडूंना अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. अनेक स्पर्धा गाजवल्यात. प्रमोद पाटील यांचं आगमन, एक कर्तृत्ववान खेळाडू, अगदी इमानदार. क्रिकेटची इमानदारी काय असते याच खेळाडूनं या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटला दाखवलेले आहे. आताचं क्रिकेट वेगळं आहे, पूर्वीचं क्रिकेट वेगळं आहे. पूर्वी मित्रांनो अगदी सच्च क्रिकेट असायचं. अगदी जीवाला जीव देऊन क्रिकेट खेळलं जायचं. आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी. आपल्या गावाचं नाव कसं रोशन होईल, आपल्या टीमचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती कसं येईल, हे मात्र या खेळाडूनं नेहमीच चर्चेमध्ये आणलेलं आहे आणि नेहमीच प्रामाणिक प्रयत्न या खेळाडूने केलेला आहे. प्रमोद पाटील यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. जाऊया बॅक टू क्रिकेट मैदानामध्ये. तिथे लक्ष ठेवण्यात आलेलं आहे 53 धावांचं.
चला पवारवाडी मुकेश पवार, तुम्ही वेळ जास्त घेताय, फिल्डिंग लावून घ्या, कारण पंच आमच्याकडे संकेत करतायत पाणी पण घेऊन जायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये पंचांनी मागणी केली पाण्याची, पाणी प्रोव्हिजन करा, पाण्याचं प्रोव्हिजन तुम्ही करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होईल सुरुवात. चला पवारवाडी टीम, वेर आर यू पवारवाडी, मुकेश पवार चला मैदानामध्ये. मगाशी या स्पर्धेला नवी मुंबईचे प्रीमियर लीगचे कमिशनर दीपक बालाराम पाटील साहेब इथे उपस्थित होते, त्याचबरोबर त्यांचे मित्र रमेश मडवी, टॉनी मडवी यांनी सुद्धा या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. त्यानंतर भूमिपूजन क्रीडांगणाचे सर्वे सर्वा आमचे ग्रामविकास मंडळाचे उपाध्यक्ष विद्यानंद पाटील भाऊ यांनी सुद्धा या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली, त्यांचंही सहर्ष स्वागत आम्ही केलं. आता व्यासपीठावरती तुम्ही पाहताय या स्पर्धेला भेट देण्यासाठी काल त्यांना आमंत्रण दिलं आणि आग्रा खातीर एका आमंत्रणानं ही व्यक्ती मात्र या स्पर्धेमध्ये उपस्थित झाली. आज क्रिकेटसाठी सर्व काही या खेळाडूंना दिलेलं आहे. आणि प्रमोद पाटीलला जर पाहिलं तर मला एक कविता आठवते मित्रांनो, विंदा करंदीकर जे कवी होते त्यानं ती कविता लिहिली होती. काही ओवी आठवत आहेत, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने देता देता देणाऱ्याची हे हात घ्यावे. आज प्रमोद पाटीलनं अनेक असे तरुण खेळाडू घडवलेले आहेत. गोलंदाजी कशी करायची, कशा टप्प्यावरती गोलंदाजी करायची, गोलंदाजाच्या माध्यमातून चेंडूचा वेग कसा वाढवायचा, याचे संपूर्ण धडे आज ते जय सानपाडा टीमचे जे नवनिर्वाचित जे खेळाडू आहेत ते एंट्री करत आहेत त्या टीममध्ये, त्यांना ते धडे देत आहेत. आज अनेक वर्ष या खेळाडूंना क्रिकेटची सेवा केलेली आहे. असे आमचे प्रमोद पाटील, सानपाडा एक्सप्रेस या नावानं अनेक क्रिकेटचं विश्व या खेळाडूला ओळखतं आणि तेच खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. जाऊया बॅक टू क्रिकेट. बऱ्याच चर्चा होतील मित्रांनो. आज नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये येत्या शुक्रवारी याच क्रीडांगणावरती अगदी नवी मुंबईचे दिग्गज आणि दिग्गज खेळाडूंचा महासंग्राम याच क्रीडांगणावरती रंगणार आहे. 4 संघ मालक असतील. लीग फॉर्मॅटमध्ये ती स्पर्धा केली जाईल आणि आमचे याच नगरीचे कार्यसम्राट, कुशल नेतृत्व असलेले नगरसेवक सुरेशदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. नगरसेवक ट्रॉफी 2024. जाऊया बॅक टू क्रिकेट. अजिंक्य आणि दीपक, लक्ष मोठं आहे 53 धाबांचं आणि गोलंदाजी मार्कवरती एक चांगला फिरकीपटू पवारवाडी टीमचा मुकेश पवार, दोन्ही बाजूनं वळवण्याची क्षमता राखतो. लेग स्पिन चांगली टाकतो, ऑफकटर चांगला टाकतो आणि कधी कधी फ्लिपर रॉंग वन हा त्याचा चांगला आश्रय आहे. पहिलाच बॉल विथ द स्पिन खेळला ऑन साइडला, मिड विकेटला गॅप आहे आणि अलोंग द कार्पेट अगदी गुदगुल्या करत बॉल चालला आउटफील्डला सीमारेषा पलीकडे. 4 धाबा अजिंक्यच्या बॅटमधून चौकार. टॉस केला जाईल. जय हनुमान स्पोर्ट्स सिंगनवाडी आणि वीर हनुमान स्पोर्ट्स सबादे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लवकरात लवकर व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे. सिंगनवाडी टीमचा कॅप्टन उपस्थित आहे ऑलरेडी, तर सबादे वीर हनुमान स्पोर्ट्स सबादे आपल्या टीमचा कॅप्टन पाठवा टॉससाठी. फुलटॉस बॉल आकाशामध्ये खेळलाय, उंच माझा फटका, परंतु नाहीये पोहोचला क्षेत्ररक्षक. 2 धावा मिळत आहेत अजिंक्यला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 6. 53 धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये, 53 टू बीन. आणि या 53 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी अजिंक्य आणि दीपक.
यावेळेस फटका फसलाय, बॉल हवेत आहे. बघूया क्षेत्ररक्षक पोहोचतोय का नाहीये. आज लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या टीमच्या खेम्यामध्ये खेळाडूंची कमतरता जाणवते, कारण एक्स्ट्रा प्लेयर खेळतोय आणि टॉस नेक्स्ट मॅचचा केला जाईल. मी प्रमोद पाटील सांडपाडा एक्सप्रेस यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा टॉस आपण करायचा आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा. जनुमन स्पोर्ट्स सिंगनवाडी विपक्ष वीरानुमन स्पोर्ट्स सभादे या दोन्ही टीमच्या दरम्यान इथे टॉस होतोय. प्रमोद पाटील जय सांडपाडा टीमचे कर्णधार कॅप्टन यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. चला कॉइन स्पिन झालाय, बघूया कोणाच्या बाजूने निर्णय लागेल टॉसचा. चला सिंगनवाडी टीमच्या बाजूने कॉल लागलेला. टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा सरचे स्वागत करतोय. 53 धाबांचं लक्ष्य आहे आणि 53 धाबांच्या लक्ष्याचा आता पाठलाग सुरू आहे. आणखीन एक चांगला बॉल, चांगली गोलंदाजी आता होते मुकेश पवार कडून. मी मगाशी उल्लेख केला पवारवाडी टीम कडून मुकेश पवारचा, एक चांगला फिरकीपटू आहे. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू हातभर चेंडू वळवतो मुकेश पवार. चांगली गोलंदाजी करतो. आतापर्यंत एकच चौकार या ओव्हर मध्ये त्यांना खाल्लेला आहे. पुन्हा फिरवलाय, रॉंग वन. अगदी अप्रतिम चेंडू, शरीरापासून दूर, बॅक ऑफ लेंथ डिलिव्हरी आणि पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. हीच तर खासियत आहे, यासाठी जाणला जातो हा खेळाडू. याच्याकडे रॉंग वन आहे, याच्याकडे आउट स्विंगर आहे, याच्याकडे इन स्विंगर आहे, कधी कधी वेगाने टाकतो फ्लिपर. चांगली गोलंदाजी मुकेश पवार यांची. 2 चेंडू लगातार निर्धाव टाकलेत. हा फ्लिपर आठव्या बॅटने गॅप शॉट आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजिंक्यच्या बॅट मधून येतोय हा चौकार आणि या चौकारानं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे 40. समाप्तीनंतर संवाद टीमची धावसंख्या आहे बिनगडी बाद 13. म्हणजे आता 12 बॉल शिल्लक आणि 12 बॉल मध्ये धाबांची गरज आहे 40. आज या व्यासपीठावरती तुम्ही पाहताय प्रमोद पाटील जे सांडपाडा एक्सप्रेस या नावानं सुपरिचित आहेत आणि सध्या ते दोन्ही फॉर्मॅट मध्ये खेळतायत. 40+ क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने ते सध्या खेळतायत. चला तुम्ही जास्त वेळ घेता पवारवाडी टीम. मी मगाशीच उल्लेख केला मुकेश, थोडं सजेस्ट करा प्लीज, आपल्याला वेळ कमी आहे, वेळेचं दिरंगाई नको. 12 बॉल 40 धाबा. पहिलाच बॉल पायावरती टाकलाय, त्यामुळे ते बघूया पंच काय सांगतात. लेग बायचा इशारा येतोय अंपायर शिवराम वैतीकडून आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये संघाची आता धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 14. आज पंचांना सुद्धा खूप चांगली पंचांची भूमिका पार पाडलेली आहे. भिवंडी तालुक्यातील भादवड गावाचे पंच आहेत गोकुल पाटीलनं अप्रतिम पंचांची कामगिरी केली. रुपेश साबण जे मुलुंडचे आहेत त्यानं सुद्धा खूप चांगली पंचगिरी केलेली आहे. आणि त्याचबरोबर आमचे शिवराव मोहिती. आज शिवराव मोहितीचं नातं कराड ग्रामीण क्रिकेटशी जोडलेलं आहे असं मी म्हणेन. नवगर मुलुंडचे आहेत, त्यांनी सुद्धा अंपायरची भूमिका, चांगली पंचांची भूमिका पार पाडलेली आहे. ऑनरायचा फटका, परंतु तिथे पाण्याने बॉल अडलाय, कारण पाणी साठलेलं आहे तिथे. इथे तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न, बॅकअप नाहीये. 3 धाबा मिळतात अजिंक्यला आणि या 3 रनच्या मदतीनं
आता टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवरती आतापर्यंत 17 धाबा 17. 17 धाबा झालेल्या आहेत म्हणजे इथून 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉल मध्ये अजूनही 36 धाबांची आवश्यकता. हो हो अकुट टप्प्याचा बॉल व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका. आता दीपकनं सुद्धा आपले रंग उधळायला सुरुवात केलेली आहे. बॅकफुटला जाऊन पुलचा फटका इन फ्रंट ऑफ स्क्वेअर केलेला आहे. बॉलला पाठवलाय सीमारेष. संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉलचा पर्सेंटेज इथं वाढलेले आहे म्हणजे 2 ओव्हरचा खेळ संपला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 13 परंतु या ओव्हरमध्ये दिलीपनं धावा खर्च केलेले आहेत 10 म्हणजे अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या ओव्हरच्या तुलनेनं 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती म्हणजे आता येणारे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये अजूनही 30 धाबांची आवश्यकता. 6 बॉल 30 एक्झॅक्टली 5 मारायचे आहे. चला मुकेश वेळ तुम्ही जास्त घेताय सातत्यानं आम्ही सांगतोय. ओव्हर नंबर 3 केशव पवार आला गोलंदाजी मार्क वरती. केशव पवारनं बॅटिंग चांगली केली पहिल्या सत्रामध्ये. 2 चौकार लगवले 10 धावा त्यानं दिल्या योगदान दिलं परंतु आता गोलंदाजी करायची आहे. 6 बॉल 30 धावा अजिंक्य आहे तोपर्यंत मॅच ऑन राहील. ओहो पहिलाच बॉल. बॅटचा चेहरा लवकर क्लोज झालाय. बॅटचा स्विंग लवकर झालाय त्यामुळे बॉल उशीर आलाय. विकेट किपरच्या हातामध्ये पहिला बॉल डॉट म्हणजे आता येणारे 5 बॉल 30 धाबांची आवश्यकता. 5 षटका ठोकावे लागतील या मॅच मध्ये सबादे टीमला. ऑन ड्राईव्ह ते केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नरला. अप्रतिम क्षेत्ररक्षण. इथे रनआउटची संधी आहे परंतु नाहीये. प्रयत्न झाला नाहीये केशव पवारचा. ज्या आशा होत्या आता त्या आशा विरल होत चाललेल्या आहेत कारण बॉल शिल्लक आहेत 4 आणि अजूनही 29 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. खूप चांगली स्पर्धा तुम्ही अनुभवताय. SD11 गणेशवाडी आयोजित डॅशिंग अध्यक्ष चषक 2024. व्हाईट बॉल इथे धाव घेतली म्हणजे व्हाईट +1. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेताना केशव पवार धावलेत. रनआउट. अजिंक्यची विकेट पडली कारण अजिंक्य भरपूर मिस होत होता आणि मॅच सोडली. कारण बॉडी लँग्वेज जर पाहिली अजिंक्यची तर सबादे टीमनं मॅच सोडलेली आहे असंच वाटतंय कारण लक्ष्य 53चं होतं. आता धावा झालेले टोटल स्कोअरबोर्डवरती 26 म्हणजे आता धावांची गरज आहे. 27 धावांची गरज आहे येणाऱ्या 4 बॉल मध्ये. यावेळेस शॉर्ट बॉलचा वापर चांगला फटका दीपकच्या बॅट मधून. टायमिंग चांगला आहे. लॉंग ऑन ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या वरून बॉल सीमारेषा पलीकडे.
चौकार हे पराभवाच्या धावांचा अंतरच कमी करेल. मॅच जिंकणार नाहीये कारण एक बॉल करायचे आहेत अजूनही 16 धावा. बघूया किती फरकानं हा सामना लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी आपल्या खिशात टाकेल. हा बॉल लीव केलाय कुठल्या हिशोबानं माहित नाही परंतु इथे फेट डिलिव्हरी आणि हा सामना लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या टीमनं 15 धावानं जिंकलेला आहे. वेल प्लेड, अभिनंदन लिबर्टी पवारवाडी टीम. आणि खूप चांगला संघर्ष इथे राहिलेला आहे. श्री सद्गुरू बाबा महाराज सभादे टीम तुमचंही अभिनंदन करतोय आणि येणाऱ्या पुढच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला खूप सारे आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून शुभेच्छा आहेत.